दर 3 दिवसांनी आंघोळीला असं तुम्हाला कोंब लागेल. हे टाईपचा कोंब घ्यायचा. पॅडल ब्रश जागा पॅडल ब्रश. ओके. आंघोळीला पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानं कांगवेली सगळी केस अशी विंचरून घ्यायची. गुंतावर एक असेल तो काढून टाकायचा. गुंतावर काय असेल तर काढून टाकला. नंतर घ्यायचा शॅम्पू ह्या प्रकारेच लावायचा. असा रबडायचा नाही. ओके. अशी रबडायची नाही. ओके. शॅम्पू सगळं चार साईडनी असं लावायचं. वाटलं असं मग थोडंसं पाणी घ्यायचं. ते शॅम्पू कालवायचा. थोडंसं पाणी घ्यायचं. शॅम्पू कालवायचा. ते टाकायचं डोक्यावर. शॅम्पू लावून घ्यायचा. नंतर परत हा पॅडल ब्रश घ्यायचा. पॅडल ब्रश सगळी घ्यायचं. शॅम्पू सगळी पांगवायचा. नंतर शॅम्पूचा फेस होतो. शॅम्पूचा फेस झाला. थोडंसं गुंता सगळं काढून टाकायचा. शॅम्पूचा फेस झाला. शॅम्पू धुवून टाकायचा. त्याच्यानंतर घ्यायचं कंडिशनर. कंडिशनर पण तीच प्रोसेस परत त्याच प्रकारे कंडिशनर लावायचा. परत कंगवा फिरून घ्यायचा. शॅम्पू वगैरे करतो केसाला साफ करतो. कंडिशनर केसाला सॉफ्ट करतो. कंडिशनर नंतर 5 मिनिटं धुवून टाकायचं. तोपर्यंत 5 मिनिटं ठेवलं. बाकीची आंघोळ उरकून घ्यायची. बाकीची आंघोळ उरकून झाली नंतर कंडिशनर धुवून टाकायचा. धुवून टाकल्यानंतर टावेलनी असंच पुसून घ्यायचं. रबडायचं नाही. ही प्रक्रिया अशी कधीच करायची नाही. काय असेल ते सगळं ह्या प्रकारे पुसून घेतलं. पुसून घेतल्यानंतर केस थोडीशी वळून घ्यायची. वळून घेतली फॅनखाली सुकून द्यायची. फॅनखाली सुकवायची. ते अशी मशीन असेल ब्लोअर असेल ते ब्लोअरनी वाळवलं ते चालेल. ब्लोअरनी वाळवली केस 2-3 थेंब सिरम लावायचं. 2-3 थेंब सिरम लावले बाहेर काढून घ्यायचं. सिरम तुम्ही दिवसातून 2-3 वेळा पुढे जायचं बाहेर म्हटलं